साकीनाका मॅनहोल दुर्घटना महापौरांची घोषणा हवेतच मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला महिना पूर्ण झाला मात्र अद्याप मदत मिळालेली नाहीये। महापौर रितू तावडेंनी घटनास्थळी भेट देऊन मदतीची घोषणा केलेली होती। महापौरांकडून कोणताही पाठपुरावा नसल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। दुर्घटनेचा चौकशी अहवालही अद्याप जाहीर झालेला नाहीये। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर निशाणा साधलेला आहे। प्रत्येक मृत्यूला कोर्टाने 6 लाखाचं हे केलेलं आहे। आमचं पत्रही गेलं आहे की ही रक्कम अतिशय कमी आहे। माननीय कोर्टांना पुन्हा आपण सांगायला लागेल किंवा माननीय आयुक्तांना सांगावं लागेल की या रकमेत एवढा मोठं बजेट आहे आपलं। महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे जर असे मृत्यू होत असतील तर महापालिकेच्या असलेल्या टोटल बजेटच्या कायम 20% बाजूला ठेवून त्या रकमेतून त्या जेल कोडमधून या रकमा देण्यात याव्या असा महापौरांनी ठराव करा।